नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करते तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत अळूवडीची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी छान अशी कुरकुरीत अशी अळूवडीची रेसिपी। तर चला बघूया। इथे मी अळूची पानं घेतली आहे, छान धुवून पुसून घेतली आहेत। इथे मी आता खरडा करून घेणार आहे मिरचीचा। तर त्यासाठी मी इथे आलं, लसूण आणि मिरची घेतली आहे, जिरं सुद्धा घेतलं आहे, छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे मी बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मी 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर छान असं आपले रेग्युलरचे स्पाइसेस टाकायचे आहेत। हळद, तिखट, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर हे सगळं टाकून झाल्यानंतर याचं एक बॅटर करून घ्यायचं आहे जाडसर असं। आणि जो आपण खरडा करून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे। छान असं जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि घट्ट पण नाही ठेवायचं आहे, असं छान पेस्ट करून घ्यायचे। इथे मी कोकमाचा आगळ घेतला आहे, तुम्हाला चिंच हवी असेल तर तुम्ही चिंचसुद्धा वापरू शकता, पण मला कोकम आवडतं। तर आता मी इथे पांढरे तीळ घालून घेते आहे। खूप छान असं म्हणजे पांढऱ्या तिळाने खूप छान टेक्स्चर येतं। सगळं मी छान बॅटर असं रेडी केलं आहे। इथे मी गॅस पेटवून घेते आहे। आपल्याला अळूवडी वाफवायची आहे, तर त्यासाठी मी पाणी ठेवते आहे टोपामध्ये आणि चाळणीला मी छान ऑइलिंग करून घेणार आहे। चारी बाजूने असं तेल लावून घेते मी। तेल लावून झाल्यानंतर चाळणी गरम पाण्याच्या टोपावर ठेवून द्यायची आहे। आणि नंतर आता मी ते सगळे म्हणजे अळूच्या पानाची देठं कापून घेते आहे, छान अशी लेवल करून घ्यायची आणि जे आपण बॅटर बनवले बेसनाचं ते छान चारी बाजूने लावून घ्यायचं आहे। बॅटर लावताना पान उलटं ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं म्हणजे क्रिस्पीनेस वगैरे खूप छान येतो। तर असं मी एकावर एक उलट सुलट असे रचून एक पान सरळ तर एक पान उलटं, तर तसं ठेवून मी इथे करून घेते। तुम्ही बघा मी कसं करते। छान असं चारी बाजूनी सगळं बेसनची पेस्ट लावायची आहे। इथे मी सगळं लावून घेतलं। आता मी रोल करून घेते आहे। रोल करून घ्यायचा आहे छान असा राऊंड राऊंड। इथे आपला रोल तयार झाला आहे। मी धाग्याने बांधून घेते आहे, तुम्हाला नाही बांधायचं असेल तर तुम्ही नाही बांधू शकता, पण ते ओपन होतं नंतर। आणि उरलेली पेस्ट मी वरूनच लावते आहे, थोडीशीच उरली आहे त्यामुळे। आता मी कट करते आहे, कट करून छान असं हे मी वाफवायला ठेवणार आहे। पाण्याला छान उकळी आली आहे, वाफायला ठेवते। 15 ते 20 मिनटं मी वाफायला ठेवलं आणि छान असं उकळलं आहे सगळं। तर आता हे मी काढून घेतलं आहे, याचे सगळे मी कट करून घेतलेत आणि आता मी छान शॅलो फ्राय केलेत। तर ही अळूवडी आपली रेडी आहे, तुम्ही सुद्धा करा आणि नक्की ट्राय करा।